नाशिक शहरात खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका सुरूच असून आता 7व्या अपघाती मृत्यूचा मुद्दा समोर आला आहे। महिनाभरापूर्वी रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक बसून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली होती। रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्यानं दुचाकीस्वाराला खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि खड्डे चुकवताना झालेल्या धडकेत संबंधित व्यक्ती खाली पडली। यावेळी डोक्याला दगड लागल्याने गंभीर दुखापत झाली होती आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। भाजपच्या नगरसेविका सविता काळे आणि सोनाली भांदुरे यांनी हा अपघात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाल्याचा आरोप केला आहे। संबंधित कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाकीची असून ठेकेदारांनी मदत करावी अशी मागणी प्रभाग समितीकडे करण्यात आली होती। मात्र ठेकेदारांकडून मदत मिळाली नसल्याचा दावा नगरसेविकांनी केला आहे। इतर अपघातग्रस्तांना जशी मदत मिळाली तशीच मदत या कुटुंबालाही मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। गेल्या महिनाभरापूर्वी त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता। त्यांचं नाव दिलीप वैभव काळे, आमच्याच घरातले, आमचेच भाऊबंद आहेत। ते रस्ता क्रॉस करत असताना समोरून गाडी आली, टू व्हीलर त्यांना धक्का दिला। त्यांना धक्का दिले असता ते पाणी होतं, त्यांना ते कळालं नाही, ते पाण्यामध्ये पडले। तिथं खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये दगड होता। त्या दगडाने त्यांना इतका मुक्का मार लागला का तिथंच ते अनकॉन्शियस। त्यांना तिथून उचलून ताबडतोब कराड हॉस्पिटलला नेलं। कराड हॉस्पिटलला नेलं असता दादांनी सांगितलं की यांना ताबडतोब तुम्ही सिक्स सिग्मा हॉस्पिटलला म्हणजे सिटी स्कॅन करण्यासाठी त्यांना घेऊन जा। सिटी स्कॅन करण्यासाठी नेलं, तुमच्या डॉक्टरांनी डायरेक्ट साईबाबा हॉस्पिटलला ॲडमिट करायला आले, मुंबई नाक्याला। तर त्यांची परिस्थिती नव्हती, तर आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना पैसे दिले आणि पहिले त्यांना सर्जरी करण्यास सांगितली। सर्जरी केली, पण तसे जे अनकॉन्शियस झाले तर ते कमसे कम 5-6 दिवस मुंबई नाका साईबाबा हॉस्पिटलला 5-6 दिवस होते। पण त्यांच्याकडे पण एवढं पैसे नव्हते। त्याच्यानंतर मी प्रभाग सभापती कॅबिनला मागणी केली की जेणेकरून त्यांना पैसे संबंधित ठेकेदाराकडून द्यावे, पण तोच ठेकेदार काय आला नाही। शेवटी त्यांना नावीलाजाने त्यांना आडगाव मेडिकल कॉलेजला ॲडमिट करण्यात आलं। त्याच्यानंतर काल त्यांचं दुःखद असं निधन झालं। मागणी हीच आहे का याच्या आधी जे 6 बळी गेलेले त्या बळींना जशी तुम्ही मदत केली तशी आमच्या काळे परिवाराला मदत करावी, ही आमच्या 4 नगरसेवकांकडून मागणी आहे। हे गाडी चालवत होते, अपघात नाही, झाला? ते वॉशरूम येत होते, उभे होते रस्ता क्रॉस करताना। त्यावेळेस एकाच बाजूने लाईन चालू होती गाड्यांची, एक बाजूचा रस्ता बंद होता, त्याच्यामुळे दोन्ही बाजून ट्रॅफिक असताना ते तिकडून येत असताना ना त्यांना गाडीने उडवलं आणि ते खड्ड्यामध्ये। कुठली गाडी? 4 चाकी? नाही, टू व्हीलर। अच्छा। आणि पोलिसांकडे अशी नोंद आहे की त्यांना सातपूर कॉलनीमध्ये जायचं होतं, रिक्षाची वाट बघत हो होते? हो हो, ते त्यांच्या तिकडे बहीण साल्याला बघण्यासाठी चालले होते दवाखान्यामध्ये, ते तिकडे चालले होते। त्यांना खड्डा चुकवण्यासाठी दिली, पण मग ते जेव्हा खाली पडले ना त्यावेळेस तिथं खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये दगड होता आणि तिथं त्याच्यावर पाणी होतं। मी आता सध्या जरी त्या स्पॉटवर गेले तिथं आता सुद्धा खड्डे आहे, म्हणजे ते खड्डे भरले होते, पावसाने परत ते उद्भवले। आमच्या प्रभागातील मयत काळे परिवाराला नक्कीच आमच्या नगरपालिकेकडनं मदत मिळावी यासाठी आम्ही महापौरांकडे याचना केलेली आहे। संबंधित मृत जेव्हा रोड क्रॉस करत होते त्यावेळेला खड्डा चुकवण्यासाठी समोरच्या टू व्हीलरवाल्याने खड्डा चुकवण्यासाठी गाडी त्या साईडला घेतली ज्या ठिकाणी ते उभे होते। काळे भाऊंना खड्डा न दिसल्यामुळे ते साईडला उभे राहिले आणि त्याच्यानंतर टू व्हीलरवाल्यांनी तो त्यांना धक्का दिला। त्याच खड्ड्यामध्ये जो खड्डा चुकवण्यासाठी टू व्हीलरवाल्यांनी गाडी इकडे केली त्याच साईडने ते पडले आणि त्या खड्ड्यामध्ये दगड होता। तो दगड आमच्या भावांना खूप जोरात लागला, डोक्याला लागला आणि डोक्याला लागल्यामुळे त्यांना ती गंभीर दुखापत झालेली होती। त्यामुळे आम्हाला दवाखान्यात तातडीने हलवण्यासाठी सिटी स्कॅन करण्यासाठी त्यांना न्यावं लागलं, परंतु मार इतका जबरदस्त लागलेला होता त्यांना की तिथे महिनाभरही त्यांनी ट्रीटमेंट घेतली तरीही त्यांना रिकव्हरी मिळालेली नव्हती। खास इतका जबर त्यांना मार लागलेला होता खड्ड्यामुळे। हा ॲक्सिडेंट पूर्णपणे खड्ड्यामुळेच झालेला होता आणि प्रशासनाकडनं किंवा नगरपालिकेकडनं जर आमच्या बाकीच्या मृत कुटुंबियांच्या जशी साथ मिळाली, आर्थिक मदत मिळाली, तशी आमच्या काळे परिवारालाही मिळावी अशी मी मागणी करते। मी सोनाली तुषार भांदुरे, नगरसेविका प्रभाग क्रमांक 11।